दृश्य आपण सध्या बघतोय मुंबईच्या दादर परिसरातली दृश्य, ज्या ठिकाणी शिवतीर्थ हे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे आणि याच निवासस्थानी त्यांचे बंधू उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत। अगदी काही वेळापूर्वी ते मातोश्रीवरून निघाले होते आणि आता ते शिवतीर्थावरती दाखल झाले आहेत। दोन्ही ठाकरे बंधूंची आज पुन्हा एकदा भेट होती आहे। राज ठाकरेंच्या घरी गणपती बाप्पा बसलेला आहे। गणपती विराजमान झाले। 1.5 दिवसांचा राज ठाकरेंचा गणपती असतो। वर्षानुवर्ष त्यांची ही परंपरा आहे आणि यावेळी जेव्हा गणपती बसत असतो तेव्हा ते राज्यभरातल्या राजकीय नेत्यांना, सिनेसृष्टीमधल्या काही महत्त्वाच्या कलाकारांना, अशा सगळ्यांना, आपल्या आप्तेष्टांना दर्शनासाठी बोलावत असतात। आणि अशात यंदा 20 वर्षांनंतर आपण बघतोय 20 वर्षांनंतर त्यांचे बंधू उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत। खरं तर 20 वर्षांनंतर यांच्या दोघांमधलं आता जे वितुष्ट होतं ते संपत येताना दिसतंय। दोघेही एकत्र येणार असल्याचं त्यांनी भर सभेत जाहीर केलं होतं आणि त्यानंतर आता भेटीगाठी जास्त वाढल्यात। विशेषतः कौटुंबिक भेटी वाढल्यात हे आपण म्हणू शकतो। याआधी जेव्हा भेट व्हायची तेव्हा कुणाचं लग्न वगैरे असलं तर ते भेटत होते। मात्र यंदाचं वर्ष यासाठी खास 2025चं, कारण की हे दोन्ही बंधू स्टेजवरती राजकीय कार्यक्रमासाठी एकत्र दिसले, मात्र त्यानंतर कौटुंबिक कार्यक्रमात सुद्धा एकत्र दिसतात। जेव्हा उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता त्यावेळी राज ठाकरे स्वतः निघाले होते आणि मातोश्रीवरती जाऊन त्यांनी स्वेच्छा भेट घेतली होती, अभिनंदन, शुभेच्छा दिल्या होत्या। आणि आता आपण बघतोय की राज ठाकरेंच्या घरी जेव्हा बाप्पा बसलाय तेव्हा उद्धव ठाकरेंना त्यांनी रितसर निमंत्रण दिलं। त्यांनी फोन केला आणि फोनवरून बाप्पाच्या दर्शनाला या असं निमंत्रण दिलं। त्यानुसार त्या निमंत्रणाचा मान ठेवत उद्धव ठाकरे अगदी सहकुटुंब शिवतीर्थावरती दाखल झाल्याचं आपण बघतोय। आदित्य ठाकरे आहेत, रश्मी ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे हे सहकुटुंब या ठिकाणी दाखल झाले आहेत। राज ठाकरेंच्या घरी जो बाप्पा बसलाय त्याचं दर्शन घेण्यासाठी ते आलेत। ही बाहेरची दृश्य शिवतीर्थाची आपण बघतोय, ज्या ठिकाणी मोठा सध्या फौजफाटा आहे, सुरक्षा रक्षक या ठिकाणी दिसत आहेत। राज ठाकरेंचे सुरक्षा रक्षक आहेत, उद्धव ठाकरेंचे सुरक्षा रक्षक आहेत आणि अनेक नेते सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत, महत्त्वाचे मंडळी दाखल होत आहेत। 1.5 दिवस हा बाप्पा असतो राज ठाकरेंचा आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी सगळेजण दाखल होताना दिसत आहेत। उद्धव ठाकरे देखील आता दाखल झालेत आणि हीच भेट खरं तर महत्त्वाची आहे, विशेष आहे। राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून फक्त चर्चा होत्या की दोन्ही बंधू एकत्र येणार। उद्धव ठाकरेंनी खरं तर सगळ्यात पहिले सांगितलं होतं, तसे संकेत दिले होते, एक म्हणू की ऑफरच दिली होती। त्यानंतर राज ठाकरेंनी अनेक दिवस शांतता बाळगली, खुल्यापणानं ते काही बोललेच नाही। मात्र जेव्हा सभा झाली, मोठी सभा घेण्यात आली वरळी डोम या ठिकाणी आणि त्या ठिकाणी दोन्ही बंधू पहिल्यांदा सगळ्यांसमोर एकत्र आले आणि मराठीच्या मुद्द्यासाठी खरं तर ते एकत्र आले असले तरी देखील त्यांच्या मनातलं जे कटुता आली होती ती काहीशी दूर झाल्याचं आता दिसतंय आणि त्यानंतर अशा भेटीगाठी वाढताना दिसत आहेत। सौम्य प्रकारे एकमेकांसंदर्भात भूमिका ते घेताना दिसतात आणि हसत खेळत एकत्र कुटुंब असल्याचं आता पुन्हा एकदा दिसतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।